अमोल कीर्तीकर हे उमेदवार आहेत ठाकरे गटाचे। त्यांच्या विरोधात रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। रवींद्र वायकर यांची उमेदवारी सुद्धा काहीशी उशिराने घोषित झालेली होती। काही महिन्यातलं वर्षभरातलं जर का राजकारणात बघितलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल गजानन कीर्तीकर हे आता आपल्यासोबत आहेत। खूप आरोप प्रत्यारोप झाले, ईडीचा विषय सुद्धा प्रचारामध्ये या ठिकाणी दिसून आला आणि वडील तुमचे विरोधी गटात या ठिकाणी होते। कसं आव्हान तुम्ही हे सगळं पेललेलं आहे? बघा, गेले काही महिन्यातलं वर्षभरातलं जर का राजकारणात बघितलं तर आता ही वस्तुस्थिती सर्वांना मान्य करायला लागेल। कारण मी माझ्या आयुष्यात राजकारण चालू केल्यानंतर अशा पद्धतीचं वातावरण मी कधीच बघितलं नव्हतं, जे पहिल्यांदाच बघायला मिळते। 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, त्याच्यानंतर मग बरेच वर्ष काम केलेले लोक अचानकपणे सोडून गेले। परंतु मला असं वाटतं वस्तुस्थितीला सामोरे गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मी काय, माझे पदाधिकारी काय, आमचे सर्व कार्यकर्ते वस्तुस्थितीला सामोरे गेलेलो आहे। आणि मला असं वाटतं की गेले त्यांच्याशिवाय आणि आहेत त्यांच्यासह आम्ही गेले काही महिने काम करतो आहे आणि त्याचं फळ आजच्या दिवसांवर आम्हाला प्राप्त होणार आहे मतदानाच्या माध्यमातून, असा मला ठाम विश्वास आहे। गेली अनेक निवडणुका झाल्या असतील, तुम्ही वडील गजानन कीर्तीकरांचा प्रचार या ठिकाणी केला। यावेळेला तुम्हाला स्वतःला प्रचाराला सामोरं जायचं होतं, तुम्ही स्वतः उमेदवार होते। हा अनुभव नेमका कसा होता वडील सोबत नसल्यामुळं? मला असं वाटतं गेले 3 टर्म वडील म्हणजे माझे उमेदवार होते, त्यामुळे उमेदवार म्हणून जे काम करायचं असतं ते त्यांच्या माध्यमातून यायचं आणि बॅक सपोर्ट जो लागत असतो तो माझ्या माध्यमातून होत होता। यावेळेला दोन्ही जबाबदाऱ्या मला पाडताना माझी नक्कीच दमछाक झालेली आहे। परंतु वडील जरी माझ्यासोबत नसले तरी वडिलांच्या वयाचे किंवा त्यांच्या अनुभवाचे, त्यांच्या मायेचे जे कोणी पदाधिकारी, अगदी म्हणजे शिवसेना नाही, म्हणजे आता नवीन जे काय आमची महाविकास आघाडी झाली आहे त्यातले पक्षातले घटक पक्षातले सुद्धा लोक हे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काय गॅप होता तो नक्कीच त्यांच्या माध्यमातून भरून निघालेला आहे आणि नक्कीच विजय हा आमचाच होणार आहे। नेमका कानमंत्र काय दिला यावेळेला वडिलांनी? म्हणून इतर वेळेचा जबाबदारी तुमच्यावरती असायची, परंतु यावेळेला तुम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी कानमंत्र काय दिला तुम्हाला या दरम्यानच्या काळात? बघा, कसं आहे की आमच्या राजकीय चर्चा तर खरोखर होत नाहीत, म्हणजे कोणाला खरं वाटून दे खोटं वाटून दे, पण राजकीय चर्चा आमच्या कधीच घरी झाल्या नाहीत। आजही ते थोडे उशिराच मतदान केंद्रावरती जाणार आहेत। ज्यावेळेला दुपारच्या वेळेला जेवायला आम्ही टेबलवरती असू तेव्हा कदाचित ते बोलतील या विषयावरती। परंतु त्यांची उणीव भासली वडील म्हणून तुम्हाला या निवडणुकीत? 100% कसं असतं की एखादी व्यक्ती ही गेले अनेक वर्ष आपल्यासोबत काम करत असते आणि अचानक ती आपल्यासोबत नसते किंवा आपल्या विरोधात असते किंवा विरोधात जरी म्हणजे डायरेक्टली जरी नसली तरी त्या ठिकाणी ती असते, त्यामुळे नक्कीच ती उणीव जाणवत असते। परंतु मला असं वाटतं ती उणीव भरून काढण्याचं काम आमच्या शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की असं काही होणार नाही। माझ्यासोबत असलेले जे माझे वरिष्ठ लोक आहेत त्यांचा अनुभव पदराशी घेऊन मी नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रचार झालेला आहे माझा। काल रात्री एकाच टेबलवरती जेवायला बसलेला असाल, त्यावेळेला काही बोलणं झालं? नाही, काय दिला? काल मी उशिरा आलो, त्याच्यामुळे ते ऑलरेडी झोपले होते। मला फार उशीर झाला काल। आज काय आशीर्वाद घेतलाय त्यांनी दिला? नाही, ते लेट थोडंसं जाणार आहेत ह्याला मतदान केंद्रावरती। परंतु बघा, कसं आहे, मी नेहमी सांगतो की वडील आणि मुलगा किंवा आई आणि मुलगा हे नातं जे असतं ना हे वेगळं असतं। तुम्ही कितीही काही करा, शेवटी आईवडिलांचं हे मुलावरती मुलीवरती प्रेम असतं, ते तुम्ही दाखवा अगर नका दाखवू ते 100% असतं। हे निसर्गाने पण दिलेलं आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीने पण ते दिलेलं आहे। पण आता वडील म्हणून ते शरीराने आणि मनाने नेमकं कुठं होते? समोरच्या विरोधक पार्टीत होते का तुमच्यासोबत? शेवटी राजकीय विचारधारा ही त्यांची वेगळी आहे, माझी वेगळी आहे। त्यांनी माझ्यासाठी छुपा प्रचार करणं, त्यांनी माझ्यासाठी माझ्याबरोबर काम करणं हे मलाही आवडणार आणि तेही करणार नाही ह्याची मला खात्री आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे, माझं काम मी केलेलं आहे आणि मी ठामपणे विश्वास दाखवतो की माझ्यासोबत जे आहेत त्यांच्या प्रचारामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही विजयाकडे वाटचाल करत आहोत। पण त्यांचा आशीर्वाद आहे सोबत? 100% कुठल्याही वडिलांचा मुलाला आशीर्वाद असतो किंवा कुठल्याही मुलाचं वडिलांप्रती प्रेम असतं, वडिलांप्रती त्याचा आदर असतो, तो राहणारच आहे ना। तर ह्या लोकसभेला सामोरे जात असताना अमोल कीर्तीकर यांना वडील गजानन कीर्तीकर यांची उणीव नक्की भासली, परंतु लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना आशीर्वाद मात्र माझ्यासोबतच आहे असा विश्वास या ठिकाणी अमोल कीर्तीकर यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन निलेश शेवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।